शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे, उद्या म्हणजे रविवारच्या दिवशी 17 मे रोजी 2026 आपला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मल मास आणि याच्यामध्ये भगवान विष्णूंची भरपूर प्रमाणात सेवा केली जाते। आणि हा जो पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक महिना आलेला आहे, हा 3 वर्षांनी येतो, म्हणून याला खूप महत्त्व आहे। आणि ह्या काळामध्ये आपल्याला आपल्या विष्णू भगवानांची आराधना करायची आहे। आणि तुम्हाला तर माहित आहे, ज्या घरामध्ये विष्णू भगवानांची आराधना होते त्या घरामध्ये लक्ष्मी माता सुद्धा स्थिर राहते। तर असे 10 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जी कोणती पण स्त्री करू शकते। घरातला प्रपंच, काम, मुलं सांभाळून वगैरे ही स्त्री ही सेवा करू शकते। असे 10 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। याच्यातला तुम्ही एक केला तरी चालेल किंवा सगळे केले तरी सुद्धा चालतील, कारण की ह्या महिन्यामध्ये आपल्याला आपलं पुण्याचं बँक बॅलन्स वाढायचं आहे, पुण्य वाढवायचं आहे, अनंत पुण्याची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे। आणि विष्णू भगवानाचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये स्थिर राहावा, लक्ष्मी माता स्थिर राहावी, याच्यासाठी असे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। अगोदर बघा, पुरुषोत्तम मास हा उद्यापासून चालू होतो। सकाळी उठायचं, लवकर उठायचं। आपण असं पण लवकर उठतो, पण जरा जास्त लवकर उठायचं। लवकर उठल्यानंतर कोणी मौन पाळतं, म्हणजे कोणी मौन व्रत धरतं। मौन व्रत तुम्ही महिनाभर धरू शकतात, किंवा जेवताना तुम्ही मौन व्रत धरू शकतात, किंवा काहीतरी देवपूजा करताना कोणाशी बोलायचं नाही, देवपूजा करू शकतात। असं मौन व्रत सुद्धा तुम्ही महिनाभर करू शकतात। किंवा आता मी तुम्हाला सांगते की पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मास हा 17 तारखेपासून सुरू होतो आणि 15 जून रोजी तो समाप्त होत असतो। म्हणून ह्या अधिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये गीतेतला जो 15वा अध्याय आहे तो रोज पठण करायचा आहे। नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये आहे, खूप छोटा आहे। हा अध्याय केल्याने मुक्ती प्राप्ती होते, घरात सुख शांती नांदते आणि विष्णू भगवानाचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहत असतो। आता त्याच्यानंतर हा एक झाला, हा एक उपाय मी तुम्हाला सांगितला। आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते की दुसरा उपाय म्हणजे, जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचता येत असेल तर वाचायचं आहे, नाही रोज वाचायचं आहे, महिनाभर हा नियमच करायचा। देवपूजा झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम आपल्याला पठण करायचं आहे। नाही तर तुम्ही ऐकू सुद्धा शकतात, तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या यूट्यूबवर कुठं पण तुम्ही लावू शकतात। आणि रोज सकाळी उठल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम म्हणजे विष्णू भगवानाचे नावांचं पठण होतं, त्यामध्ये ते पठण आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचं आहे। वाचता येत असेल तर वाचा, नाही तर तुम्ही टीव्ही मध्ये सुद्धा लावलं तरी सुद्धा चालेल, पण महिनाभर तुम्ही हे करून बघा। याच्याने तुम्हाला काय लाभ प्राप्त होतील ते तुम्हाला सांगते। याचं जर आपण रोज पठण केलं महिनाभर ह्या अधिक मासामध्ये, तर आपलं पितृदोषाचं निवारण होतं, घरात सुख शांती नांदत असते, दारिद्र्याचा नाश होतो आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद स्थिर आपल्या घरामध्ये राहत असतो। म्हणून हा दुसरा उपाय झाला। आता तुम्हाला मी तिसरा उपाय सांगते। तिसरा उपाय जो आहे तो, आता तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये विष्णू भगवानाचं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं 108 वेळेस पठण करायचं आहे। देवाजवळ बसून तुम्ही तुळशीच्या माळेवर हा जप करायचा आहे। हा जप केल्याने तुम्ही रोज जर 108 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचं पठण केलं तर तुमचा जन्म आणि मृत्यूचा फेरा सुद्धा चुकतो, म्हणजे मरण आलेलं असतं ते सुद्धा आपलं टळतं आणि नंतर आपल्याला मुक्ती प्राप्ती होते, नकारात्मक शक्ती आपल्यातली संपूर्णपणे नाहीशी होते, घरात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते, घरामध्ये सुख शांती नांदत असते आणि आपल्या आयुष्याचं कल्याण होत असतं। हा पठण केल्याने एकाग्रता वाढते, नंतर आपले जे बाहेरील काही बाधा झालेल्या असेल, नजर बाधा झाली असेल, तो सुद्धा ह्या उपायाने नष्ट होत असतो। म्हणून हा तिसरा उपाय आपल्याला करायचा आहे। आता तुम्हाला चौथा उपाय सांगते की आपल्याला ह्या अधिक मासामध्ये काय मंत्र स्तोत्राचं पठण करायचं आहे। बघा, ह्या अधिक महिन्यामध्ये तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकतात, व्यंकटेश स्तोत्र पठण करू शकतात। बघा, विष्णू सहस्त्रनाम हे यूट्यूबवर तुम्हाला मिळून जाईल, किंवा यूट्यूबवर PDF काढायचं त्याचं सुद्धा मिळेल। आणि जे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला सांगते ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, ते तुम्ही बोलू शकतात। खूप छोटं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे हे। व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकतात, किंवा तुम्ही गीतेतला अध्याय पठण करू शकतात, भागवत गीता वाचू शकतात, किंवा 15वा अध्यायाचं पठण करू शकतात। हे जे स्तोत्र मंत्र आहेत ते आपल्याला पठण करायचं आहे। आपल्या कुलदेवीची काय सेवा करावी, तर कुलदेवीची सेवा म्हणजे तुम्ही दुर्गा सप्तशतीतला तुम्ही रोज एक अध्याय पठण करायचा आहे, नाही तर तुम्ही कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे, किंवा महिनाभर तुम्ही
कुमकुम आचमन करायचं आहे किंवा आपल्या देवीचा मंत्राचा जाप करायचा आहे किंवा 99 मंत्राचा जाप सुद्धा तुम्ही करू शकतात. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा सुद्धा आपल्याला जाप करायचा आहे. आता मी तुम्हाला 6वा नियम सांगते की कसा करा. आता जो 5वा नियम जो आहे तो म्हणजे तांबूल. पान जे असतं बघा, जे पान असतं त्याला तांबूल म्हटलं जातं. आपल्या देवीची ज्या वेळेस आपण ओटी भरतो त्यावेळेस ते तांबूल सुद्धा दान दिले जातं. जर महिनाभर तुम्ही तांबूलचं दान दिलं, म्हणजे ते तांबूलचं दान दिलं ब्राह्मणाला किंवा कुणाला तरी, तर तुम्ही अखंड सौभाग्यवती ती स्त्री राहते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. ते तांबूलचं दान दिल्यानंतर आपल्याला म्हणजे थोड्याफार जे हे असतं दक्षिणा सुद्धा द्यावी लागते ब्राह्मणाला. जर तुम्हाला महिनाभर देता आलं तर महिनाभर तुम्ही तांबूलचं दान सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही 33 दिव्यांचं दान सुद्धा करू शकतात. खूप पुण्य आहे, अनंत पुण्य प्राप्त होतं. अखंड सौभाग्यवती ती स्त्री राहते म्हणून तांबूलचं दानाला सुद्धा तेवढंच महत्व आहे. आणि लक्ष्मी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की माझ्या घरामध्ये खूप लक्ष्मी प्राप्ती व्हावी, लक्ष्मी माता स्थिर व्हावी, म्हणून महिनाभर अखंड दिवा आपल्या देवघरामध्ये पेटवायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस देवपूजा करतात त्यावेळेस त्या दिव्यामध्ये भरपूर तेल टाकायचं, म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत तो खूप पेटेल. तर तेल कमी झालं तर परत त्याचं तेल टाकायचं. असं तुम्ही महिनाभर केला. दिवा विजला तर घाबरायचं नाही, दिवा विजला तर काही हरकत नाही, दिवा तुम्ही पेटवू शकतात. पण जर तुम्ही महिनाभर अखंड दिवा तुमच्या घरामध्ये प्रज्वलित केला तर अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदत असते. म्हणून हा सुद्धा उपाय आपल्याला करून बघायचा आहे. आता मी तुम्हाला सांगते, याच्यात तुम्ही ज्या वाती असतात बघा, भरपूर जण 33 ज्या वाती असतात त्या तुपामध्ये, गाईच्या तुपामध्ये भिजून देवासमोर लावत असतात. म्हणजे पूर्ण महिनाभर कोणी 2 लावतात, कोणी 5 लावतात, असे वातीचे प्रकार असतात. जे मंजुळा वात आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. मंजूळ वात जी आपली तुळस असते, तुळशीच्या याच्यासाठी जे मंजुळा येतात त्याच्यासारखी एक मंजूळ वात असते, ती सुद्धा लावली जाते. बेल वात लावली जाते, नंतर फूल वात लावली जाते. दिव्यांचं दान केलं जातं. म्हणून ह्या महिन्यामध्ये खूप महत्व आहे. ह्या महिन्यामध्ये मुलीला आणि जावयाला मुलीला किंवा जावयाला घरी बोलवतात. लक्ष्मीनारायण स्वरूप त्यांची पूजा केली जाते. त्यांना महागड्या वस्तू न घेता त्यांना तुम्ही तांब्याचा दिवा तुम्ही तुमच्या जावयाला देऊ शकतात. कपडे वगैरे दान करू शकतात. मुलीला किंवा तुमच्या जावयाला तुम्ही अनारसाचं दान देऊ शकतात. अनारसाचं दानाला सुद्धा खूप महत्व आहे. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये अनारसाचं दान सुद्धा आपल्याला करायचं आहे. ते ह्या ज्या साध्या सिंपल गोष्टी आहेत त्या करायच्या आहे. महागड्या वस्तू घेण्याची काही गरज नाही. तुम्ही ह्याच्यात दान करून लक्ष्मीनारायण स्वरूप त्यांची पूजा करू शकतात. तुमची ऐपत असेल तर तुम्ही सोन्याचं पण घेऊ शकतात, तुमची मर्जी. पण ज्यांच्याकडून घेतले जात नाही त्यांनी अशा पद्धतीने त्यांना खाऊ पिऊ घालायचं, त्यांची पूजा करायची, मुलीची ओटी भरायची आणि नंतर ना आपल्याला आपल्या जावयाला पितळ्याचं म्हणजे तांब्याचं दान द्यायचं, म्हणजे दीपाचं दान द्यायचं आहे, अनारसे दान करायचे आहे. हे केलं तरी सुद्धा चालेल. आता दुसरं म्हणजे अन्नदान. अन्नदानाला सुद्धा तेवढं महत्व आहे. तुम्ही कुठं पण जा, मंदिरात जा, कुठल्या पण ठिकाणी जा, त्या ठिकाणी जर तुम्ही अन्नदान केलं तर हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि ह्या अन्नदानाचं पुण्य तुम्हाला मिळत असतं. तुमच्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर्य समृद्धी याच्याने वाढते. अन्नधान्याला कधीच कमतरता राहत नाही आणि ते घर कधीच रिकामं राहत नाही, ते घर नेहमी भरलेलं असतं. म्हणून अन्नदानाला ह्या म्हणजे ह्या महिन्यामध्ये, या अधिक महिन्यामध्ये खूप महत्त्व सांगितलेलं आहे. तर तुम्ही हे सुद्धा दान देऊ शकतात. नंतर तुम्ही हरी विष्णूंची म्हणजे भगवान विष्णूंची पूजा अर्चना करायची, सतत नामस्मरण करायचं आहे. कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाचं वाईट चितू नका, कोणाबद्दल चिडचिड करू नका, कोणाबद्दल काही अपशब्द सुद्धा आपल्याला बोलायचे नाही. आपल्याला आपलं पुण्य वाढायचं आहे, आपलं बँक बॅलन्स वाढायचं आहे. तर ह्या महिन्यामध्ये ह्या गोष्टी करायच्या आहे. तर जर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की आपल्याला ह्या महिन्यामध्ये गायची सुद्धा पूजा करायची आहे. जर तुम्ही गायची पूजा केली तर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा माता वास करते. त्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते, घरात सुख समृद्धी नांदते. म्हणून गायीची पूजेला सुद्धा तेवढंच महत्त्व सांगितलेलं आहे. तुम्ही गोपद्मांची सुद्धा पूजा करू शकतात, रांगोळी काढून तिची पूजा करू शकतात, तुळशीची पूजा करायची आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अधिक मासामध्ये आपल्याला करायच्या आहे, आवर्जून करायचं आहे. अधिक मासामध्ये तुमच्या आईची ओटी सुद्धा भरायची आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून बघा. खूप साध्या सिंपल आहे, कोणी पण करू शकतं. सगळ्या करता आले तर सगळ्या करा, एखादी करता आली तरी सुद्धा चालेल. कामं वगैरे प्रपंच सांभाळून तुम्ही या सगळ्या सेवा करायच्या आहे. कोणी म्हणाल हे करू नको ते करू नको, आपल्या मनाला जे वाटलं तेच करायचं. बघा, हे केल्याने नक्कीच तुम्हाला खूप चांगलं पुण्य प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. सी सॉन्ग्स.